He is a smart chap. Be careful with him. बहुत पावरफुल लोगों का हा व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बेटमार्क कोड दिलेला असेल त्याला सिम्पली ते ॲड करून घ्यायचे. मित्रांनो व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर असं रोज वगैरे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ते जे ऑडिओ असेल ते ऑडिओवरती क्लिक करून सॉंग असं बघा एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. मित्रांनो ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला अशा बरं पुढे जायचे. पुढे आल्यानंतर तर मित्रांनो बीट होईल. मित्रांनो त्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करायचं. जे आपल्याला बीट आल्यानंतर अशा प्रकारे घ्यायचे. आपल्याला ते मित्रांनो दाखवतात. त्यानंतर आपल्याला स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर थोडं जायचं. मित्रांनो त्यानंतर पुन्हा आपल्याला बीट येईल. मित्रांनो असं बघायचं. त्यानंतर जे ते पुन्हा आपल्याला ते फ्लॅट करून घ्यायचे. मित्रांनो असं सर्व बीट असतात तुम्हाला ते कट करून घ्यायचे. बीट कट झाल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करायचे. आणि आपल्याला जे ते आपल्याला असं बघायला रिप्लेसवरती जाऊन तुमचा जो कोणता फोटो असेल त्याला सिम्पली ते ॲड करून द्यायचे. 2 बटनने झूम करून घ्यायचे. तर मित्रांनो सर्व फोटो जे असतात ते मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो फोटो ॲड झाल्यानंतर आपल्या फर्स्ट फोटोला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचं आणि एंडिंगला एक की फ्रेम ॲड करायचं. मी लिहायचं तुम्हाला जो असं बघायचं मी बेसिकवरती जाऊन दाखवतो. गेल्यानंतर स्केलवरती जायचं. मी जे तुम्हाला फोटोला असं बरं झूम करून घ्यायचं. असं बरं जे तुम्हाला ते झूम इनचा असं बरं ते ॲड करून घ्यायचं. त्यानंतर जे रिटर्न करून त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती जायचे आणि तो जे आपल्याला सिम्पली रॉकवरती म्हणजे हाय बीट भेटून जातो. ॲड करून ड्युरेशन मित्रांनो 1 सेकंड ठेवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा कोंबोवरती जायचं. कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे ते वाव ॲड स्लाईड हाय बीट ॲड करून सिम्पली हिला ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जाऊन ॲनिमेशनवर जायचे आणि म्हणजे जे आपल्याला असं बरं तुम्हाला दाखवून देतो. उजवीकडे स्क्रोल करायचं. मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे ते असं वगैरे शेक हाय बीट ॲड करून घ्यायची. त्याची ड्युरेशन मित्रांनो 0.8 सेकंड ठेवायचं. त्यानंतर त्या लास्टच्या फोटोवरती जाऊन पुन्हा रॉकवरती हाय बीट ॲड करून ड्युरेशन 0.7 सेकंड डन करून घ्यायचे. मित्रांनो डन झाल्यानंतर पुन्हा जे आहे आपल्याला स्टार्टिंग घ्यायची. वरती क्लिक करा. व्हिडिओ वरती क्लिक करून आपल्याला जे ते हॅलो ब्लर ट्रेंडिंगची कॅटेगरी तुम्हाला भेटून जाईल. स्टार्टिंगला सिम्पली इफेक्ट त्या ॲड करून घ्यायचे. मित्रांनो ॲड झाल्यानंतर डन करून त्याची ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवरती ठेवायचे. त्यानंतर ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि त्याची इंटेन्सिटी पूर्ण फुल करायची आणि सिम्पली डन करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून म्हणजे आपलं ऑल व्हिडिओ सिलेक्ट करून सिम्पली डन करून घ्यायचे. मित्रांनो डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे ते पूर्ण आपल्याला व्हिडिओ फोटोवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला नेचरच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे ते खाली असं बरं जायचे. गेल्यानंतर लाईट क्रॅक हाय भेटून मित्रांनो सिम्पली ॲड करून ड्युरेशन फोटोवरती ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड जे असते ते आपल्याला मित्रांनो असं बरं 90 ठेवून घ्यायचे. आणि तुझे जे आपल्याला फिल्टर असेल तर मित्रांनो आपल्याला असं 70 ठेवून घ्यायचे. मित्रांनो आपल्याला हा असं 50 ठेवून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचे. मित्रांनो बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते ते एज्युकेशन या कॅटेगरीत जाऊन मित्रांनो आपल्याला जे येते खाली इलेक्ट्रिक करंट हा इफेक्ट सिम्पली ॲड करून डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. कलर जो असतो पूर्ण प्लस करून घ्यायचे. मित्रांनो फुल स्पीड असेल तर मित्रांनो 50 ठेवायचं. फिल्टर पूर्ण 0 करून घ्यायचे. मित्रांनो इंटेन्सिटी पूर्ण फुल करून घ्यायचे. मित्रांनो ट्विस्ट असेल आपल्याला असं बरं 20 ठेवून घ्यायचे आणि साईज मित्रांनो संपली डन करायचं. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. मित्रांनो त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते बॉडी फोटोवरती क्लिक करायचं. बॉडी फोटोवरती क्लिक केल्यानंतर स्ट्रोकच्या कॅटेगरीत जाऊन लाईट डिस्प्ले ॲपिक सिम्पली ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून जे तुम्हाला कलर आहे चेंज करून घ्यायचं. त्यानंतर सिम्पली डन करून ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवायचं. त्यानंतर त्या फोटोला स्टार्टिंगला पुन्हा आपल्याला बॉडी फोटोवरती जायचं आणि आपल्याला ग्रोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन किंवा ट्रेंडिंगच्या कॅटेगरीवर सुद्धा तुम्हाला आहे तो प्रोटीन फ्लेमर हा ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचं. त्यानंतर जे ॲडजस्टवरती क्लिक करून
कलर तुमच्या फोटोनुसार तुम्हाला इथे ठेवून घ्यायचं. त्या पुढच्या फोटोवरती जायचं. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी फोटोवरती जायचं. बॉडी फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते तात्पर्य ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत टोपणे तर हायब्रिड ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करायचे. स्पीड असेल मित्रांनो आपल्याला 40 ठेवून घ्यायचे करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा स्टार्टिंग मेनू बॅक घ्यायचा. ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरली करायचं. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पॉवरचे असे बरेचसे PNG दिलेले असेल त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिलेलं असेल त्याला सिम्पली ते ॲड करून घेतो. त्यानंतर जे ते सिम्पली डन करून घ्यायचे. झाल्यानंतर क्लोज करून घेतो मित्रांनो. भेटून जाईल त्याला घ्यायचं तुम्ही अशा बरे तुमच्या फोटोनुसार अशा बरे बारीक करून घ्यायचे मित्रांनो. आणि तुम्ही बरोबर आपल्याला अशा मध्ये सेट करून घ्यायचे मित्रांनो अशा बरे वरती. नंतर सिम्पली इथून बॅक घेऊन आवड आपल्याला जसं मित्रांनो आपल्याला इथून मिक्स करून घ्यायचं.